बायकोला म्हणला चुकून इकडे जरा तेल लावलं, तळवत सोडल्यागत खास 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 आवाज येतो, एवढं गुळगुळीत जाते. का उपयोग आहे? तसं आहे का? ओरिजिनल राहिलं पाहिजे. आजपासून सगळ्यांना एक सांगतो, सगळ्यांनी मी म्हातारा झालोय म्हणायचं बंद करायचं. हे म्हणल्यामुळे जास्त म्हातारा होत आहे. काही असू दे, इकडून यंग पाहिजे, तरुण पाहिजे आणि घरगुती उपाय करायचे ज्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. आयुर्वेदाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे. बरोबर आहे? आयुर्वेद तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. नाही का तुमचा आयुर्वेद? भारत देशाचा आहे ना? पण तो जाणला पाहिजे की नाही? मानला पाहिजे की नाही? मला सांगा, डोकं दुखायला लागलं तुम्ही लगेच काय करता? काही करायची गरज नाही. चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं आणि अर्धा मिनिट शांत बसायचं, अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे होतं मला? तुमच्याकडे मला वाटतं आता संत्री मिळत असतील, मिळतात की नाही? संत्र्याची साल काढायची, पाण्यात टाकायची, कडक उकळवायचं, जरा पाणी आटवायचं, हे पाणी वस्त्रगाळ करून घ्यायचं. गार झालं की 2-2 थेंब त्याचे डोळ्यात थेंब सोडायचे, 2-2 थेंब डोळ्यात सोडायचे. आठवड्यातून एकदा करा. डोळे काही खराब होत नाही, डोळ्याला खूप छान प्रकारे दिसायला लागतं. तुमचा पडदा आला, काच बिंदू, मोती बिंदू झाला, पुढच्या आयुष्यात काहीच होऊ नये असं वाटत असेल तर प्रिकॉशन घ्या, काळजी घ्या. आपण बघा खेळता खेळता तो रस घालत होतो माहिती आहे का संत्र्यांचा, डोळ्यात घालायचं, पाणी यायचं, डोळे स्वच्छ व्हायचे. अहो हे आपल्याला कोणी सांगितलं? हे सगळे उपचार आहेत, हे सगळे उपचार आहेत. हे आपल्याला माहित नाही, लक्षात घ्या. केसांसाठी तर महिला मला वाटते काय वाटतं ते करतील, केस करतील. प्रत्येक बाई म्हणते अहो काय सांगू, विंचरलं की एवढा पोच खाली, एवढे एवढे केस गळती होता माझी, अशी होती. तर विचारानच जास्त केले. जरा गप झोपायला तुला काय होते? ह्यातल्या 90% बायका का नाही आता सांगू बा, फार चिडचिड करणारे असतात बघा. स्वतःवर चिडचिड करणार, काय कळत नाही, माझं असंच होतंय, माझं तसंच होतंय, पोराला म्हणतात की जरा जावा की छाप्या जावा, जावा की हे करत जावा. ह्यानं काही होत नाही. केस गळती वाढायला लागते, उष्णता वाढायला लागते. शांत राहायचं, डोकं शांत ठेवायचं. बघा पाया पडतो तुमच्या. आणि खोबरेल तेल साधं घ्यायचं, त्याच्यात जास्वंदाची 2 पानं टाकायची, जास्वंदाची, कडुलिंबाची पानं भरपूर टाकायची. शुगरच्या पेशंटनी पण हा प्रयोग करू शकता बरं का. आणि हे तेल उकळवायचं, हिरव्या रंगाचं तेल होते. ह्यात वाटल्यास तुम्ही आवळा घालू शकता. ह्यात वाटलं आवळा नाही मिळाला, लिंबू, आपण घरात लिंबू असतो ना, लिंबूचा रस पिळतो आणि साली फेकून देतो आपण, बरोबर आहे? त्या साली फेकू नका, त्या तेलामध्ये घालायचं, हे उकळवायचं आणि केसांच्या मुळांना आठवड्यातून 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळा मसाज करायचं. बघा केस गळती थांबायला लागते, केस लांब सडक सिल्की व्हायला लागतात, व्यवस्थित व्हायला लागतात. केस तुम्हाला समजा ब्रॉड पाहिजे आहे, बऱ्याच लोकांची अशी म्हणजे माळावरच्या गवतासारखी असतात बघा, भुरभुर करणारे. तर यांना सांगतो वडाच्या पारंब्यात तुम्ही पण चालतं बरं का करायला, काय बायकांनीच करायला पाहिजे असं काही कुठं काही हे नाही. नाहीतर म्हणणार महिलांना सांगितलं इकडं आमचं उडाले त्याचं काय करत. तर चांगले केस टिकण्यासाठी वडाच्या पारंब्या घ्यायच्या, खोबऱ्यात तेलात टाकायच्या, त्याच्यात थोडंसं एरंडेल तेल मिक्स करायचं, थोडंसं, हे उकळवायचं आणि 2-3 दिवस झाकून ठेवायचं. 2-3 दिवसानंतर वस्त्रगाळ करायचं. आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त 2 वेळा केसांच्या मुळांना पॉलिश करा. बघा ऑटोमॅटिक तुमचे केस ब्रॉड व्हायला लागतात, झुबेदार. तुम्हाला ब्रॉड पाहिजे असतात ना, तुम्हाला वाटतं ना आपलं टक्कल व्हायला निघाले, हे करून बघा, याला तुमचं पूर्ण झाकून जाईल, एवढे ब्रॉड केस होतील तुमचे. खूप छान प्रकारे सांभाळू शकतो. सुंदर दिसणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे की नाही? पण बऱ्याच पुरुष मंडळींना काय होतं, इकडं काळ होणे, इकडं काळ होणे, इकडं काळ होणे, बऱ्याच होतात. त्याला आता काय करतो की आम्हाला केस रंगवायची सवय लागलेली असेल, त्याचा सुद्धा साईड इफेक्ट असू शकतो. तुम्ही हा प्रयोग करू शकता. केळीची साल घ्यायची, केळीची साल ती स्मॅश करायची, कुस्करायची, त्याच्यावर लिंबू पिळायचा, त्याच्यावर खायचा सोडा टाकायचा, त्याच्यावर थोडी तुरटी टाकायची पावडर करून. 4 घटक आहेत, केळाची साल, लिंबू, तुरटी, खायचा सोडा. हे मिक्स करायचं, जरासं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते लेप करून चेहऱ्याला मसाज करायचा त्याचा.
त्याचा लेप लावून चेहऱ्याला मसाज करायचं 5 मिनिटं, त्याच्यावर 2 ते 3 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं ठेवायचं आणि धुवून टाकायचं. चेहरा एकदम ते काळं कमी झालं तुम्हाला एका ऍप्लिकेशन मध्ये दिसायला लागेल. आठवड्यातून एकदा करा, तुम्हाला बघा लगेच चेहरा तुमचा छान दिसायला लागेल, टवटवीत चेहरा दिसायला लागेल, सुंदर दिसावं. बायकाने दिसायला पाहिजे असं नाही, आपण पण हँडसम दिसायला पाहिजे, बरोबर ना. फक्त हे जरा कमी करायचं, नाहीतर हँडसम आहे हे तटायला लागले पुढे जेवताना खाताना त्याला काय उपयोग आहे. बऱ्याच पुरुष मंडळींचा एक फार मोठा गैरसमज आहे की हल्ली संसारात रामच राहिला नाही म्हणते. पहिल्यासारखी माझ्याकडे काही ताकद राहिली नाही, कुठल्या गोष्टीचा स्टॅमिना राहिला नाही. ह्याला जबाबदार आहे तुमचा आत्मविश्वास. तुमचा आत्मविश्वास कमी झालेला असतो म्हणून ही गोष्ट होते बरं का. खरं सांगायचं, अशोकाच्या पानांचा काढा करून 1 किंवा 2 पान घ्यायचं, ग्लासभर पाण्यात टाकायचं, ते पाणी उकळवायचं, गाळून घ्यायचं, हे पाणी प्यायचं. खजूर, आता म्हणणार मला शुगर आहे, खाली मर तिकडे काय तुझ्या जगण्यात अर्थ. जरा डोक्यातनं काढायचं, खजूर आणि तूप मिक्स करून खायचं आणि ते खाल्ल्यानंतर ना लय काय 1-1.5-2 किलोमीटर निवांत चालून यायचं. मला आठवड्यात फरक सांगा. अजून जर समजा तुम्हाला फारच जर समजा अडचण असेल, शुगरच्या पेशंटला शक्यतो करून जरा जास्त अडचण येते, अंजीर माहिती आहे, अंजीर अंजीर ड्रायफ्रूटच्या दुकानात अंजीर मिळतं बघा. एक अंजिराची 30 लाख हे घ्यायची, काय म्हणता तुम्ही इकडे त्याला, काप जो काय एक घ्यायचं, ते वाटीभर पाण्यात टाकायचं, त्याच्यात एक 4-5 मनुके टाकायचे, रात्रभर भिजत ठेवायचं, सकाळी उठलं की मनुके खायचं, ते अंजीर खायचं आणि ते पाणी प्यायचं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून मला तुम्ही फोन करून सांगा. माझा फोन नंबर वाटल्यास लिहून घ्या. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील नाही मिळतील, पण तुम्ही मला फोन करू शकता, विचारू शकता. त्या नंबरवरती फोन केल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची, विशेष करून महिलांना मी विनंती करेन की तुम्ही फोन केल्यानंतर माझ्या मिसेस सौ संजीवनी तोडकर, काय माई म्हणतात सगळे, तर ह्या महिलांच्यासाठी खूप काम करतात. महिलांच्या मध्ये काय असतं की हार्मोन्समुळे डिप्रेशन खूप आलेलं असतं, अनामिक भीती खूप वाटत असते, जे जनरल आहे. सगळ्याच महिलांना भीती वाटते. वयात येताना मुली जसे चंचल होतात तसं वयातून जाताना बायका भित्र्या होतात. कुणाचं कोणतं मेलं तरी इकडे धडकी भरायला लागते. काय जरी झालं स्वतःवर चिडचिड करणे, मुलांवर करणे, नवऱ्यावर करणे. कधी कधी आपण सुद्धा अशा वेळेस त्या महिलेला समजून घ्यायला पाहिजे पुरुष मंडळीने. नाहीतर काय अलीकडे बायको खुळ्यासारखंच वागायला घ्या, ते अजून खुळ्यासारखं वागते, अजून खुळ लागल्यासारखं करते. आपण तिला सांगू शकतो. अशा वेळेस बाईला फक्त आधाराची गरज असते, औषधाची गरज असते, हे लक्षात घ्या. नवरा म्हणला तुम्हाला काय झाले असू दे, हार्मोन्स होते, मी आहे ना तुझ्या सोबत, तू काय घाबरू नकोस. फक्त मी सोबत आहे म्हटल्यानंतर त्या बाईला ना बघा, पुरुषाला जसं बाई म्हणली का नाही, बायको म्हणली ना मी आहे सोबत, तर पुरुषाला 10 हत्तीचं बळ येते. पण पुरुष म्हणला ना बाईला मी आहे सोबत, तर तिला 100 हत्तीचं बळ येते. विचारा तुम्ही वाटल्यास. प्रेमानं वागा, प्रेमानं बोला. खरोखर सांगतो हे करायला पाहिजे. मी पाया पडून सांगतो तुम्हाला. नाहीतर हल्ली काय झालं, त्यामुळे संसार खूप मोडा लागलेले. हल्लीचे संसार बघितले ना भीतीच वाटते मला. तर हल्लीच्या मुलांचं तर असं झालंय की काय, लग्न झालं 6 महिने एक संसार टिकाणं झालाय, 6 महिने, वर्ष 2 वर्ष संसार टिकाणं झालाय. मग याला शिक्षण जबाबदार म्हणायचं का काय म्हणायचं, मला कधी कधी प्रश्न पडतो. शिक्षण घेतलं म्हणजे आपण शहाणं व्हायला पाहिजे का नाही. हे बऱ्याच मुलींचे गैरसमज आहेत. मी माझ्या पायावर उभं राहू शकते, स्वतःच स्वतः बघू शकते. बघा, नको म्हणत नाही, बघायला पाहिजे. पण दुनियेत ह्या तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या सोबत तुमचा संसार असला पाहिजे. किती बाई दिकणी असू दे, काही असू दे, तिच्या अंगावर भले फाटकी साडी असू दे, पण तिचा नवरा सोबत तिच्या उभारला ना, दुनियात कुणाची टाप नाही तिच्याकडे वाईट नजरेनं बघायची. बरोबर आहे ना, बरोबर आहे का नाही. हे प्रत्येक महिलेनं ओळखलं पाहिजे, प्रत्येक आत्ताच्या मुलीनं ओळखलं पाहिजे. संसार हा टिकला पाहिजे. तेव्हा हे आपले संस्कार म्हणजे संसार आहे. संस्कृती म्हणजे आज मला सांगा, पाश्चात्य देशातली आपली संस्कृती इकडे आणायला लागलोय. कुठेतरी हे थांबवूया. मी पाया पडतो सगळ्यांच्या, खरोखर
त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका संसारातून राम गेला. कॉन्फिडन्स वाढवा आणि मी सांगितलेलं सगळं करायचं. तुम्हाला एक कसं असतंय, हार्मोन्स मध्ये खूप प्रॉब्लेम येतात. हे सगळ्याच महिलांना होतात. प्रत्येक बाईला वाटते माझ्याच बाबतीत हे का होते. गाजराचा रस एक फुलपात्र भरून काढायचा, त्याच्यात अर्धा चमचा मध मिक्स करायचा आणि हे घ्यायचं. ऑटोमॅटिक तुमचे बॅलन्स सगळे हार्मोन्स व्हायला लागतात. पिंपळाच्या पानाचा काढा करायचा. पिंपळाचं पान घ्यायचं, त्याचा काढा करायचा आणि तो प्यायचा. 1 किंवा 2 पान घ्यायचं, ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचं आणि हे उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, प्यायचं. ऑटोमॅटिक बघा, म्हणजे तुमचं सौंदर्य तर तुम्हाला परत मिळायला लागेलच. बऱ्याच महिला अंगावरती सुरकुत्या यायला लागल्या म्हणून डिप्रेशन मध्ये जातात. बऱ्याच महिला मी जाडच झाले म्हणून डिप्रेशन मध्ये जायला लागतात. हे असं काही डोक्यात ठेवू नका. विनंती आहे तुम्हाला, ह्याच्यामुळे तुम्ही सगळ्या तुमच्या संसारावरती परिणाम करून घेता. तर हे थोडं थोडं जनरल आहे. या गोष्टी तुम्ही समजून घ्या. घरगुती उपाय भरपूर करा. माझा फोन नंबर लिहून घ्या. महिलांना सांगेन, तुम्ही महिना केला तरी चालेल. तुम्हाला फोन नंबर देतो मी. 99 21 57 70 33. 9 ते 6 संध्याकाळी या वेळेत फोन करा. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत फोन करायचा. तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. 99 21 57 70 33. 99 215 77033. 99 21 57 दिलं का? 99 21 57 70 33 या नंबरवरती फोन करा. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.